मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथे गुरुवार दिनांक 9 ते 16 एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वैकुंठवासी तुकाराम बाबा सबलस, वैकुंठवासी कारभारी बाबा हरवणे तसेच हबप वैकुंठवासी काशीनाथ बाबा आळंदी पंढरीचे वारकरी यांच्या आशीर्वादाने, वैकुंठवासी हबप नारायण बाबा विधाटे यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गणेश महाराज पंडित रांजणगाव देवी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या कालावधीमध्ये सकाळी 5 ते 6 काकडा भजन तसेच 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 8 ते 10 हरिकीर्तन व नंतर जागर होईल. सप्ताह काळात गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी उद्धव महाराज सबलस वडुले बुद्रुक, शुक्रवार दिनांक 10 रोजी राम महाराज झिंजुरके, शनिवार दिनांक 11 रोजी हबप रामदास महाराज खेडकर, रविवार दिनांक 12 रोजी शशिकांत महाराज कोरेकर, सोमवार दिनांक 13 रोजी प्रवीण महाराज घायाळ, मंगळवार दिनांक 14 रोजी लक्ष्मण महाराज नांगरे, बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी महंत आदिनाथ महाराज शास्त्री आणि गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत रामगिरी महाराज येळीकर यांचे अमृतुल्य वाणीतून काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर भानुदास नारायण काळे यांच्यातर्फे महाप्रसादाची पंगत होईल. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी तालुक्यातील सर्व हबप महाराज तसेच लोळेगाव, मळेगाव, जोरापूर, भातकुडगाव येथील भजन मंडळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी हनुमान तरुण मंडळ, हनुमान वस्ती विशेष सहकार्य राहणार आहेत. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंच कमिटी हनुमान वस्ती यांनी केले आहे. लोळेगाव येथे होणारा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सप्ताह, हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह याचे 62वे वर्ष चालू आहे. दरवर्षी पंचक्रोशीतील सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन हा हरिनाम सप्ताह लोळेगाव येथे मोठ्या दिमाखात आणि आनंदाने पार पाडतात. यावेळी दरवर्षी तालुक्यातून, जिल्ह्यातून वेगवेगळे हबप महाराज यांचे हरिकीर्तन हे ठेवत असतात आणि अध्यात्माचा आनंद लुटून आत्मिक समाधान प्राप्त करतात. अशा पद्धतीने हा अखंड हरिनाम सप्ताह अव्याहतपणे लोळेगाव येथे चालू आहे. भगवान की जय. Jaya Bhakti Jaya Mata Jaya Mata
तुका म्हणे रुद्रांजलिया पुनरा अंजलिया पुनरा अंजलिया पुनरा मन दावादा सुमता इवले से रोप लावियले द्वारे 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 गाता वे लोगे लागना बारे गाता वे लोगे लागना भोले वेदिका भारू करिया
आषाढी कार्तिकी नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुण्डारविन्दायतपत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी स्तोतीर्णा खलु पाण्डवैर्नदी कैवर्तक केशवः पाराश्चर्यवचः सरोजममलं गीतार्थबन्धोत्कटं नानाध्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाभूतितं लोके सज्जनषट्पदैरहरः पीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल रघुवंशिनः श्रेयसे।
मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति ये योगिनो यश्चान्तं न विदुस्वरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। हा अभंग माझ्यावर सर्वांनी म्हणायचा। भाव धरुनी या वाचे ज्ञानेश्वरी पंचदेश्वरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी स्वमुखी आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुने श्री गीता हा प्रश्नो तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळे काळाचे नाही तया भय कळे काळाचे एका जनार्दनी संशय सांगोनी दृढ दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी दृढ धरी मनी मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी का चिंतामणी झाली आहती सदा विजय वृत्ती मनोरथी श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणी मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ संचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जे त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी नातरी अमृत रसास्वादिनी रस सकळम ऐसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो आता अवघडा कथा गहन जे सकळा तो तुका जन्मस्थान की अभिनव ज्ञान विवेक तरुचे नातरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना रस सरसुधाब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रज्ञाना वसवट अशेषांचे नातरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रकटली असे जगती अविष्कारमणी महामती व्यासाचे मनोनी हा काव्यराहू ग्रंथ गुरुवतीचा भाऊ येथून रसा झाला भाऊ रसाळपणाचा देवीची ऐका आणि ऐक दोन्ही सत्यश्री आणि महाबोधी कोवळीक गुणावली एक चातुर्य शहाणी झाली प्रमेय रुची सारे आणि सौभाग्य कोकरे सुखाची माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता दृढपण उचिता दिसे भले येथ कळा विदपन कळा पुन्हासी प्रताप आगळा म्हणून जन्मे जया अवलीला दोष हरले आणि पाहता नाविक रंगे सुरंगतेचे आगळिक
गुणा सगुणपणाचे पीक बहु असे इथ भानुदिनी तेचे धवळले दैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले निरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारले तैसे भारती सुरवायुले अर्थलात ना तरी नगरांतरी वसिले तरी नागराची होईले तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या विषयाकडं. जय हिंद, जय महाराष्ट्र.